हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील वॉर्ड क्रमांक 3 मधील नागमाथा वस्तीतील महिलांनी मूलभूत सुविधांच्या मागण्यांसाठी ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले। पिण्याचं पाणी, स्वच्छता, रस्ते, घरकुल योजना, अंगणवाडी आणि रेशन दुकानाशी संबंधित समस्या अद्यापही कायम असल्याचा आरोप महिलांनी केलाय। 19 जून रोजी झालेल्या बैठकीनंतर महिलांनी ग्रामसेवकांना लेखी निवेदन दिलं। मात्र ग्रामसेवक उपस्थित नसल्यानं आपल्या समस्या कोण ऐकून घेणार असा प्रश्न महिलांनी उपस्थित केला। शासनाच्या विविध योजना वस्तीपर्यंत पोहोचतच नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। जोपर्यंत समस्यांवर ठोस आश्वासन आणि कार्यवाही होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा आंदोलक महिलांनी दिलाय। तुमच्या गावाला दुसरं काहीच नाही, आम्हाला हे करून द्या, बरोबर नाही तर आम्ही जाणार नाही। नळ योजना आणली, नळ नुसते रस्ते करून ठेवले, त्यांना पाणी आणलं नाही, त्यांना रस्ता केला नाही। आमच्या लेकराला रस्त्यातून घरा सुद्धा येता येत नाही, एवढा रोड फोडून ठेवला, नुसते गोटे काढून ठेवले। तर आम्हाला काय रोड पाहिजे, पाणी पाहिजे, लाईट पाहिजे। पाणी कुठून आणता पिण्यासाठी? मग तुम्ही? आम्ही त्या एरियावरून आणतो। काय काय जणांची बोर आहेत ते आपापली घरचं पिठाचं, आणि काही लोक आहे ना विकत घेतलेले बोरचं तुमच्या गावामध्ये काही रस्ते, पाणी आणलं नाही, टाकीचं काम अर्धवट केलं, टाकी केली नाही। तुमच्या मागण्या मान्य न झाल्या पुढचं आंदोलन काय असणार तुमचं? आम्ही जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही। आमची मागणी आमच्या गावामध्ये अतिक्रमण झालेलं आहे, खूप अतिक्रमण झालेलं आहे। सर्व घराच्या समोर 2-2, 4-4 हात जागा दाबलेली आहे, म्हणजे जायला वाट नाही, गाडी जात नाही, काही जात नाही। सर्वात महत्वाचा प्रश्न तो आहे या ग्रामपंचायतला की ते आमचं अतिक्रमण जे आहे ते काढून मिळालं पाहिजे। आणि दुसरा प्रश्न म्हणजे जे जलजीवन मिशनची योजना होती पाण्याची, नुसते रोड फोडले तर, आणि पाण्याची जी योजना आहे काहीच नाही झालेली आहे। आणि टाकीचा नुसता ढाचा बनवलेला आहे, टाकीचं पूर्ण बांधकाम झालेलं नाहीये, आणि ते एक महत्वाचा प्रश्न। आणि तिसरा प्रश्न म्हणजे स्मशानभूमी। आमच्या गावात एक मयत व्यक्ती गोरेगाव रिसोड रोडवर हायवेवर आणून ठेवायचं काम पडलं आम्हाला, जागा नसल्या कारणानं। तर सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे जो स्मशानभूमी आहे त्याची जी जागा आहे ती जागा गेली थापून मातून तिचाही मिळाला नाहीये। ती जागा काढून आम्हाला स्मशानभूमीचं स्टँड शेड बनवून द्यावं। आणि जे आतापर्यंत 20, 25, 30 वर्ष झाले ग्रामपंचायतची एकही योजना नागमाथ्याला आलेली नाहीये, ना घरकुल नाही, रोड नाही, लाईट जरी असली तरी 6-6 किंवा 12-12 महिन्याला 2-2, 4-4 लाईट ग्रामपंचायत मधून मिळतात। आणि या ग्रामपंचायतच्या पूर्ण स्टॉपला मी आज सांगतो की मंगळवारपर्यंत आमच्या पूर्ण मागण्या झाल्या तर ठीक आहे, नाही तर बुधवारी आम्ही तीव्र आंदोलन करू या ग्रामपंचायतच्या दालनामध्ये। काय परिस्थिती? वर्ष झाले सर, नुसतं खडा घालून टाकलेले घरकुल प्रोसेस आहे, पण आणि काही पेंटिंग आहे, कोणतंच काम नाहीये। अंगणवाडीचं काम झालेलं आहे, ते त्याच्यात भ्रष्टाचार झालेला आहे, ते काम कोर्टाला लावेले। भरपूर कामं आहेत पण एकही काम नागमाथ्याला आलेलं नाही, कोणतंच काम सुरळीत झालेलं नाही। आला नुसतं एक कुंकू टाकलं, 10 वर्ष झाले ते फुटून गेलं, नाली नाही व्यवस्थित, काही नाही। तेवढे आम्हाला पाहिजे, पूर्ण झाल्या पाहिजे। अपंगासाठी ग्रामपंचायत मधून काहीच भेटत नाही। आमच्या नागमाथ्या कंट्रोल आणायला आम्हाला गोरेगाव द्यायला लागते। आमच्या इथं 30 ते 40% भूमी लोक इथं रोज मजुरी करत, आम्ही कंट्रोल नाही आली का काय करा। तुमच्या हातामध्ये जे अर्ज आहे नेमकं कशाचा अर्ज आहे? 2022 पासून आम्ही अर्ज टाकलेला आहे, आजपर्यंत गोरेगावची ग्रामपंचायत आमची करायला लागली। वैकतून आम्ही इथं आलेलो, 2022 पासून आम्ही हे अर्ज टाकले, तेव्हापासून ते यायला लागले, कधून आम्ही इथं आलेलो। गावातल्या गावात आमच्यात आम्हाला लढ्या झाल्या, आम्हाला आमचं सगळं अतिक्रमण हटवायचं। रस्ते कोणत्याचे जेवढे जुने आहेत गावठाण्यात लिहिलेले पहिले तेवढे रस्ते पाहिजे आम्हाला। पाणी वगैरे काय समस्या? पाणी पण नाही तर 2-4 बोर स्वतःची तर ज्याची त्याच्या वावरावाल्याची ती 200 रुपये, 200 ते 250 रुपये महिना घेऊन ते लोक घेतात। काहीच नाही आमच्या गावात, घरकुल नाही, कोणती योजना कोणतीच नाही सरकारची योजना। म्हणजे आमचं ग्रामपंचायतलं म्हणजे आहे मतदान आहे का नाही, का रहिवासी झालं का नाही नागमाथ्यात? आज तुम्ही काय करणार आहे? निवेदन
आदिवासी कोळी समाजाच्या प्रलंबित जात दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्राच्या प्रश्नावरून कोळी महासंघानं आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। मुख्यमंत्री महोदयांना तातडीनं शिफारस पत्र पाठवून संबंधित परिपत्रक काढण्याची मागणी यावेळी करण्यात आली। 20 ऑक्टोबर 2023 रोजी तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कोळी समाजाला जातवैधता प्रमाणपत्र सुलभरित्या मिळावं तसंच रक्त नाते संबंधातील नातेवाईकांनाही त्याचा लाभ मिळावा असा निर्णय घेण्यात आला होता। मात्र विविध निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे या निर्णयाच्या अंमलबजावणीत विलंब होत असल्यानं समाजात नाराजी आहे। शासनानं तातडीनं परिपत्रक जारी करून प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कोळी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय। परभणी तालुक्यातील मौजे आर्वी इथं जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात आलेल्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत भीमशक्ती संघटनेनं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिलंय। निवेदनात गावातील पाण्याची टाकी निकृष्ट दर्जाची असून त्यात पाणी टिकत नसल्याचा आरोप करण्यात आलाय। तसंच पाईपलाईनला अनेक ठिकाणी गळती असल्यानं पिण्याचं पाणी दूषित होऊन साथीचे रोग पसरण्याची भीती व्यक्त करण्यात आली। गेल्या 2 महिन्यांपासून गावात पाणी पुरवठा बंद असून शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याचं सांगण्यात आलंय। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी, ग्रामसेवक आणि संबंधित कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी संघटनेनं केली आहे। मागण्या मान्य न झाल्यास गावकऱ्यांसह जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आलाय। केज बीड रोडवरील उमरी फाट्याजवळील उमरी शिवारातील एका डेअरी आणि खवा निर्मिती केंद्रावर अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकानं रात्री छापा टाकून 6,68,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। कारवाई दरम्यान डेअरी परिसरात मोठ्या प्रमाणात घाण, कचरा आणि कीटक आढळून आले। अत्यंत अस्वच्छ वातावरणात खवा, पेढे आणि इतर दुग्धजन्य पदार्थांचं उत्पादन सुरू असल्याचं तपासात समोर आलंय। पथकानं लिक्विड ग्लुकोज, खुला खवा, वनस्पती तूप आणि इतर खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवलेत। तपासणी दरम्यान उत्पादन नोंदी आणि बिलांमध्येही अनियमितता आढळून आल्यानं संबंधित डेअरीचा परवाना तात्काळ रद्द करण्यात आलाय। या कारवाईमुळे अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर प्रशासनाचा वचक निर्माण झालाय। नागरिकांनी या कारवाईचं स्वागत केलंय। केंद्र सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळानिमित्त यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी इथं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सहकार्यानं भव्य योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं। रसिकाश्रय इथं पार पडलेल्या या शिबिराला भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली। यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या प्रशिक्षकांनी विविध योगासनं, प्राणायाम आणि निरोगी जीवनशैलीचं महत्त्व उपस्थितांना सांगितलं। नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ राहतं असा संदेशही देण्यात आलाय। सेवा, सुशासन आणि विकास या संकल्पनेला समर्पित उपक्रम म्हणून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी भाजप शहराध्यक्ष महेश पवार, जिल्हा महामंत्री कादिर मस्तान शेख यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले। शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त मंत्री दीपक केसरकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना अधिक मजबूत होत असल्याचा दावा केलाय। महाराष्ट्राच्या विकासात शिंदे यांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे। बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना पुढे नेण्याचं काम त्यांनी केल्यामुळे जनतेसह लोकप्रतिनिधींमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास वाढत असल्याचं केसरकर म्हणालेत। महायुती सरकारच्या कामगिरीचाही त्यांनी उल्लेख करत मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यात केंद्र आणि राज्य सरकारची महत्त्वाची भूमिका असल्याचं त्यांनी सांगितलंय। विशेष सर्वांना अभिमान वाटेल असं काम आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब करतायत। अनेक विकास कामं करत असताना मुख्यमंत्री महोदयांच्या खांद्याला खांदा लावून आज उपमुख्यमंत्री महोदय विकासामध्ये अग्रेसर राहिलेले आहेत। त्यांच्याबरोबर पवार मॅडमसुद्धा काम करत आहेत आणि एक चांगलं चित्र आणि महाराष्ट्राच्या विकासाचं चांगलं चित्र हे जनतेसमोर जात असताना बाळासाहेबांचा विचार जिवंत ठेवण्याचं खूप मोठं काम हे आदरणीय शिंदे साहेबांनी केलं आणि त्याच्यामुळे बाळासाहेबांनी स्थापन केलेली ही शिवसेना नेहमीच मराठी माणसाच्या हितासाठी काम करत राहील, महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करत राहील आणि जे चांगलं काम आज महाराष्ट्रामध्ये घडतं त्याच्यामुळे एक आकर्षण हे शिंदेसाहेबांबद्दल प्रचंड आकर्षण हे जनतेमध्ये जसं आहे तसं लोकप्रतिनिधींमध्ये सुद्धा आहे आणि त्याच्यामुळे
पक्ष दिवसेदिवस मजबूत होतो आहे आणि हा मजबूत होत असताना या काळामध्येच शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे. त्याच्यामुळे त्याचा अभिमान आम्हाला आहे आणि हा मराठी भाषेचा दर्जा प्राप्त करून देत असताना त्याच्यामध्ये मोदी साहेब आणि अमित शाह साहेबांची खूप मोठी भूमिका राहिलेली आहे. त्याच्यामुळे शिवसेनेचे केलेले खूप मोठं काम हे मराठी भाषेच्या अभिजात दर्जाचं सन्मान की माझी खात्री आहे की बाळासाहेबांना अपेक्षित असा दर्जा हा मराठी भाषेला मिळालेला आहे आणि त्याच्यामुळे अनेक वर्षाची मागणी पूर्ण होत असतानाच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये चांगलं यश हे शिवसेनेला मिळालेलं आहे आणि भाजप शिवसेना राष्ट्रवादीची जी युती आहे ते चांगलं काम महाराष्ट्रामध्ये करतायत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आदरणीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय भव्य असा हा कार्यक्रम नेस्को ग्राउंड गोरेगाव इथं होतं आणि त्याला असंख्य शिवसैनिक उपस्थित राहतील आणि शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनामध्ये त्यांना नवीन कामं जोमाने करण्याचं ऊर्जा मिळेल याची मला खात्री आहे. मी सर्व शिवसैनिकांना या शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो, सुयश चिंतितो आणि बाळासाहेबांच्या स्मृतीला वंदन करतो आणि आनंद दिघे साहेबांच्या स्मृतीला वंदन करतो. आणि आता प्रश्न माझ्या मतदारसंघात त्या खासदारांना तोडणं म्हणजे तोडण्याची भाषा आता संजय राऊत करायला लागले. संजय राऊतांची भाषा अयोग्य आहे, खालच्या दर्जाची आहे आणि ती शोभा महाराष्ट्राच्या परंपरेला न शोभणारी आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्याचा शिलान्यास होत आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणेकडून व्यापक तयारी करण्यात आली. विकास आराखड्याला मंजुरी मिळाल्याबद्दल कोल्हापूरकरांच्या वतीनं कृतज्ञता मेळावा आणि जाहीर सभेचं आयोजन करण्यात आले. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीनं 20 जून रोजी भाविकांसाठी देवीचं दर्शन नियमित सुरू राहणार असल्याचं स्पष्ट केलंय. महाराष्ट्र शासनाकडून 6 मे 2025ला अहिल्यादेवी होळकर मंदिर संवर्धन योजनेतून महालक्ष्मी अंबाबाई मंदिरासाठी 1445 कोटीचा आराखडा मंजूर करण्यात आला होता. त्यातल्या पहिल्या टप्प्यातील 143 कोटीची कामं मंदिराअंतर्गत सुरू आहेत. त्या कामापैकी पालखी प्रदक्षिणा मार्ग जो अंतर्गत भागात आहे आणि मंदिराच्या परिसरातील जे परिवार देवता मंदिर आहेत त्यांच्या संवर्धनाच्या कामाचा शुभारंभ करण्यासाठी उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेब येत आहेत आणि त्या कार्यक्रमाची तयारी आपली सुरू आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं आवश्यक त्या सर्व तयारी आपण केलेल्या आहेत. कार्यक्रमाची पूर्ण तयारी झालेली आहे. सुरक्षेच्या आणि कार्यक्रमाच्या वेळेच्या अंदाजाने साधारण 9:30 ते 11:30 पर्यंत भाविकांनी दर्शनाची वेळ टाळावी जेणेकरून गैरसोय होणार नाही. हे मंदिर दर्शनासाठी खुलंच ठेवलेलं आहे आपण, परंतु सुरक्षेसाठी ज्यावेळी थांबायला लागेल त्यावेळी गैरसोय होऊ नये म्हणून भाविकांनी या वेळेत मंदिरात दर्शनासाठी येण्याची टाळावे. इतर वेळी पूर्ण मंदिर दर्शनासाठी खुलं आहे. उद्याचा हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पाडावा याची सर्व तयारी आमची सुरू आहे. या कार्यक्रमामध्ये आपल्या रामाच्या पार येथे प्रदक्षिणा मार्ग पालखी प्रदक्षिणा मार्ग आहे त्याच्या जो फरशीचा सगळा भाग नवीन करण्यासाठी संवर्धन कामाची सुरुवात होणार आहे. तसंच राम मंदिर, दत्त मंदिर, गणपती मंदिर ह्या परिवार देवता मंदिराच्या संवर्धनाच्या कामाची सुरुवातीचं उद्घाटन सुद्धा त्यांच्या हस्ते उद्या होणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जागतिक ख्यातीच्या लोणार सरोवर परिसरात राष्ट्रीय पक्षी मोरांच्या नयनरम्य नृत्याचा मनमोहक नजारा कॅमेऱ्यात कैद झालाय. पावसाळ्याच्या आगमनाची चाहूल लागताच मोर पिसारा फुलवून थुई थुई नाचताना दिसतात. यंदा मान्सूनचं आगमन उशिरा होत असलं तरी लोणार परिसरात मोरांनी पिसारा फुलवत केलेल्या नृत्यानं पर्यटकांचं लक्ष वेधून घेतलंय. देशविदेशातून लोणार सरोवर पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना या सुंदर दृश्याची पर्वणी लाभते. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर देखील चांगला चर्चेचा विषय ठरतोय. निसर्गप्रेमींसाठी हे दृश्य विशेष आकर्षण ठरते.
कल्याणच्या आंबिवली परिसरात अंमली पदार्थ विरोधी पथक आणि खडकपाडा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत 13,25,000 रुपये किमतीचे MD अंमली पदार्थ जप्त केले। या कारवाईत अब्बास हैदर सय्यद इराणी या संशयित तस्कराला अटक करण्यात आले। न्यायालयाने त्याला 23 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून दुचाकीवरून जाणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतले। त्याच्या दुचाकीच्या डिक्कीतून मोठ्या प्रमाणात MD अंमली पदार्थ, दुचाकी आणि भ्रमणध्वनी जप्त करण्यात आलाय। या अंमली पदार्थाचा पुरवठा कुठून झालाय, ते कोणाला विकलं जाणार होतं आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा सखोल तपास पोलीस करतायत। अशा प्रकारची कारवाई आहे। खडकपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 यांचे विशेष पथक हे रात्रीच्या वेळी गस्त करीत असताना त्या ठिकाणी एक संशयित इसम हा संशयित हालचाली करीत असताना निदर्शनास आला। त्यावेळेला अधिकाऱ्याने अंमलदार यांनी त्याला हटकलं आणि त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 13,25,000 रुपये किमतीचा MD हा अंमली पदार्थ मिळून आलेला आहे। त्याच्याकडच्या स्कूटरसह त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई केलेली आहे। त्याला मान्य न्यायालयासमोर हजर केले असता त्याला दिनांक 23/6 पोलीस कोठडी रिमांड मंजूर झालेले आहे। पुढील तपास करीत आहोत। या अगोदर हा मुलावरती काय गुन्हे दाखल आहेत का? आहे, याच्यावर एक गुन्हा दाखल आहे। 2021चा एक गुन्हा यापूर्वीचा दाखल आहे।